प्रेक्षक हो, आजकाल लहान मुलांच्या अपहरणांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत घाबरून न जाता स्वतः सावध राहणं जास्त गरजेचं आहे. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या. सेल्फ डिफेन्स शिकवणे, पालकांव्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही आपल्या मुलांना न पाठवणे, कोणीही खायला दिले तर न घेणे, ही खबरदारी घ्यायला आपल्या लहान मुलांना शिकवा. आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली स्वतःची आहे. चला, सजग नागरिक बनूया आणि अपहरणांच्या घटना टाळूया. चला, तुम्हाला गावी नेते खरं, पण काहीही लागलं तिकडे तरी मला कळवायचं. चला, आवरलं का? येस, झालं. चला. चला निघायचं. मिठू, या दोघींना घेऊन तू गावाला जातेस. तुझा हा निर्णय मला खूप आवडलाय, आणि ते पण स्पेशल गाडी करून. नाईस. तेजा ग, ह्या दोघींची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला ह्या दोघींच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची, त्यामुळे जितकं लवकर शक्य ना तितकं ह्यांना गावी घेऊन जायचंय मला. बिंदास जातो, आणि इथली काळजी अजिबात करू नकोस. मी आणि श्वेता आम्ही बघून घेऊ सगळं. आणि वल्लरी पण काही दिवसात येतेच आहे, सो चिल. तेजा, मला खूप गिल्ट येतंय ग. गिल्ट कसलं? म्हणजे ह्या परिस्थितीत मी तुला सोडून चालले. म्हणजे श्वेता सगळं बाहेरून करते अगं, पण तू रोज मरणाच्या दारात जाते. पण मी डिरेक्टली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. मी गावी चाललीये खरी, पण मनात तुझीच हुरहुर लागणार आहे आता. मिठू, मिठू, नीट ऐक. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, मी कोण आहे, सांभाळून घेईन मी सगळं. आणि आपण कोण आहोत? वल्लरीच्या मैत्रिणी आहोत आपण. वल्लरीच्या अंगी असलेलं धाडस आणि निवेदिता मॅडमनी शिकवलेल्या ट्रिक्स, याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढलाय. त्यामुळे माझी काळजी करू नकोस. तू स्वतःची काळजी घे, तू ह्यांची काळजी घे, आणि तुम्ही सगळे नीट गावाला जा आणि नीट राहा. येते मी. येस. लवकर येते. चला. टीचर ताई, आम्ही तुला खरंच खूप मिस करू. खूप गोड आहेस ग. हो, खूप स्वीट आहेस तू. स्ट्रिक्ट वाटली होतीस आधी, पण नाही, तू खूप लाड केलंस आमचे. आम्हाला तुझी खूप आठवण येईल. हो, मला पण तुमच्या दोघींची खूप आठवण येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खूप शहाण्या, गोड आणि ब्रेव्ह मुली आहात. असंच राहायचं कायम. आता तिकडे जा, कसलीच काळजी करू नका, कसलंच टेन्शन घेऊ नका. मी तिकडे येते आणि तुम्हाला भेटते नंतर. बाय, टेक केअर. बाय. तेजा, येते. काळजी घे. बाय. हा. चला. अरे वा, किती छान रिलॅक्स्ड बसलायस. बरं वाटतंय तुला असं बघून. आज काम नाहीये का जास्त? नहीं नहीं, ऐसा नहीं है. काम है. ते 31st है ना आता, तो उसके 2-3 इवेंट्स हैं. साइट पे भी जाना है. पर मैं ना कुछ अलग सोच रहा था. अलग? एक मिनिट, तू तुझ्या क्लायंट्स ना घरी वगैरे आणणार आहेस का? ऐक ना प्लीज, मला खूप आवरावरी करायची. तेजा तेजा तेजा, कोणी क्लाइंट घरी येणार नहीं है. मैं ये सोच रहा था कि मैं अपने लवली वाइफ को लेके ऐसे रोमांटिक डिनर पे जाना चाहता हूँ. सिर्फ कैंडल लाइट डिनर, मूवी नाइट, रोमांटिक इवनिंग. वाव. खूप छान प्लॅन आहे. आवडला तुला? आवडला. एक काम कर, तू मला जागा आणि वेळ सांग, मग माझं ऑफिस सुटलं की मी डायरेक्ट तिकडे येते. एक मिनिट नाही, डायरेक्टली तिकडे
तेजा, मैं तुझे पिकअप करने वाला हूँ. तू पिकअप? अरे माझं ऑफिस अपोजिट डिरेक्शनला आहे, तुला उगाच वळसा पडेल म्हणून म्हणते. तू मला सांग कधी निघायचं आणि कुठे यायचं ते. मी येईन ना ऑफिस संपलं की. कॉफी घेऊन येते. हा. तेजा, तेजा, काही वरसा वगैरे पडणार नाहीये. मैं तुझे पिकअप करने आ रहा हूँ, दॅट्स फायनल. नाही नको. म्हणजे मी ऑफिसमध्ये असेल ना तर, आणि जर तू लेट झालास तर मला उगाच तिकडे बसून राहावं लागेल ना रे. आणि किंवा माझं काम लेट पर्यंत चाललं, तू लवकर आलास. तेजा, तू क्यों बहाने बना रही है यार? मैंने कहा ना मैं पिकअप करने आऊंगा, तू मना क्यों कर रही है? ठीक है, अगर तू यही चाहती कि मैं ना आऊं तो मैं क्या ही कर सकता हूं. तुला तुझ्या मनासारखंच वागायचंय तर मला काहीतरी काम आहे, मैं आता हूं. हर्षित, हे बघ मला माहितीये मी आजकाल आधीसारखा तुला वेळ नाही देऊ शकत आहे, पण तेजा देख, हमारी शादी अभी हुई है, पर हम कितने सालों से एक साथ रह रहे हैं, लिव इन में रह रहे हैं. तू एवढ्या वर्षात माझ्याशी असं कधी नाही वागली. तू मला काही सांगत नाही, माझ्याशी काही शेअर करत नाही. तेजा यार, मैं तेरा हस्बंड हूं. तू मला काही सांगणार नाही, मला काही शेअर करणार नाही तर इट हर्ट्स यार. एक बार सोच, अगर तेरी जगह पे मैं होता और मैं ऐसे बिहेव करता तो तुझे कैसे लगता? तेजा, इट हर्ट्स. मतलब पता नहीं चलता कि मैं कुछ गलत. सॉरी, खरंच सॉरी. आणि आय प्रॉमिस मी तुला खूप वेळ देईन. माझा सगळा वेळ तुझा. तू म्हणशील तिथे आणि तेव्हा यायला तयार आहे मी. तू फक्त सांग. ताई, चाय. ताई, जेवणाला काय करायचं आज? आज मला मोदक खायची इच्छा झाली आहे. जेवणात आज गरम गरम भात, तूप आणि वाफाळते उकडीचे मोदक. आणि हो, मोदकाच्या सारणात वेलची आणि जायफळ जरा बेताचं घाल. मोदक? काय झालं, गप्प का झालीस? नाही जमणार? नाही ताई, येतील ना मोदक. करते. हा, करते. माझ्या समोर वावरणारी शेवंता खरी की काल हॉटेलमध्ये दिसलेली कॉर्पोरेट जगतात वावरणारी तरुणी खरी, याचा तपास आता लगेच लागेल. एक वेळेस शेवंताला मोदक जमतील, पण हॉटेलमधल्या त्या मुलीला मोदक जमणं अजिबात शक्य नाही. मला इकडे मंजुषाने मोदक बनवायला सांगितले. अरे यार, म्हणजे पुरणपोळी करताना वाट लागली होती. मोदक कुठनं बनवू? ग्रुपला मेसेज. तेजाचा मेसेज. मंजुषाने मला मोदक बनवायला सांगितलेत. इथे पुरणपोळी बनवताना वांदे झालेत. आता मोदक कसे बनवू? अरे बापरे. तेजा, काळजी करू नकोस, आम्ही तुला रेसिपीची व्हॉइस नोट पाठवतोय. तेजा, एक मोठं पातेलं घे आणि त्यात 1 पेला तांदळाच्या पिठाला 1 पेला पाणी या प्रमाणात पाणी घे. नाही त्याच्यातही 1 पेला नाही, 1.25 पेला पाणी घाला. नाही वल्लरी, अगं एवढं पाणी घेतलंस तर उकड चिकट होईल ना. तेल टाक त्याच्यात. तेल नाही ग, तूप घाल, तूप.
आणि मिठाई घाल, चिमूट भरा. तेजाताई, आता एक कढई घ्या, त्यामध्ये तूप टाका. मग किसलेलं खोबरं टाका, ते छान परतवून घ्या. त्याच्यावर किसलेलं गूळ घाला, त्याच्यावर झाकण ठेवा आणि छान शिजवून घ्या. मग आपलं सारण तयार होईल. ओके. हाँ तेजा, मैं तैयार हो गया हूँ और निकल ही रहा हूँ. तू आ रही ना मुझसे मिलने के लिए? हो हो हर्षित, मी येते, मी येईन, पोचेन वेळेत, डोंट वरी. वा वा वा, काय छान सुगंध दरवळतोय उकडीच्या मोदकाचा. शेवंता, मी न खाताच सांगू शकते, मोदक अप्रतिम झालेत. म्हणूनच मी तुला की नाही अन्नपूर्णा म्हणते. मी जे काही करायला सांगते ते तू उत्तमच बनवतेस. काय हा, तुम्ही कॅमेरा बसवलो? तुमका काय वाटतंय मी चोर आहे? ताई, मान्य आहे मी गरीब आहे, पण चोरी नाही केली मी कधी. माझ्यावर पाळत ठेवायची होती म्हणून तुम्ही कॅमेरा बसवलात. असं असतात ना तर मका या घरात हैसर थांबायचंच नाही. शेवंता शेवंता, ताई, मका काय बी ऐकायचं नाही. खरंच सांगते, माफ करा. मला नाही जमणार इथे काम करायला. हा शेवंता, असं नको ना बोलूस, नको जाऊस तू. चुकलं माझं, मला क्षमा कर. आणि मी यापुढे घरात कुठेही कॅमेरा लावणार नाही. मला एक सांग ना, ही कोण आहे? तेजस्वी विचारे, तुझ्यासारखीच दिसते. तूच आहेस का ही? ही काय सापडली तुमका? त्याका लाज वाटता ना माझी? ताई, ही माझी जुळी बहीण. हा, मका सांगत आहे, मी अर्धा तास आधी जन्म घेतलंय, त्यात माझी काही चूक हा नाही ना? पण ताई, मी अगदी समजूतदारपणे काबाड कष्ट करून संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतलंय. आणि ही महाराणी सारखी बसून असायची? माझ्यामुळे हिचा अभ्यास पूर्ण केला ताई हिने, मोठी साहेबीण झाली. आणि आता त्याका माझीच लाज वाटता, मी अशी सगळी कामं करते म्हणून. छे, मका नाही पटत. अगं, सख्खी बहीण आहे ना तुझी, मग अशी का वागते तुझ्या बरोबर? एक काम कर, तू तिला इथे बोलव, मी समजावते तिला. ताई, अहो ती खूप कटकट करेल ताई. ती कामात असेल ना, नाही यायची ती. हो, तू फोन तर कर तिला, प्रयत्न कर. हॅलो. ओरडू नको लगेच. आमच्या मंजुषा ताई आहेत ना, त्यांका तुला भेटायचंय. ये लवकर इकडे. हो हो, माहितीये कामातच, पण ताई ये.
मी बोलते ते. ठेवल्याने आत्ता बोलत होती, लगेच ठेवल्याने. अशीच आहे ती. हरकत नाही, येऊ दे तिला. चांगलं खडसावते. चांगलं खडसावा, चांगलं समजूत घाला तिची. मी येत आहे. हा चला. तू थांब. ती येईपर्यंत, ती आली की आपण समोरासमोर बोलू. तेजा नाही आली अजून. तिचा फोन लागत नाहीये. श्वेता तो ये सब क्या चल रहा है? तेजा कहाँ पे है? वो कहाँ जाती है, क्या करती है, मुझे कुछ नहीं पता. वो मुझसे कुछ छुपा रही है. आज इतने दिनों बाद हमने एक अच्छा सा प्लान तय किया था. हम एक रोमांटिक डेट पे जाने वाले थे, पर मोहतरमा मेरे फोन ही नहीं उठा रही. ना कॉल बैक करी, ना मैसेजेस देख रही है. पूरा प्लान फ्लॉप हो चुका है. अरे हर्षित, ती ऑफिस मध्ये असेल, बिझी असेल, काम आलं असेल जास्तीचं. नहीं, वो ऑफिस पे नहीं है. मी ऑफिस वरती बघून आलो. पिछले 8 दिन से वो ऑफिस गई नहीं है. चल क्या रहा है? हर्षित, हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण जे काय चाललंय ते सगळं तुला लवकरात लवकर कळेल. आत्ता चिडू नकोस प्लीज. रिलॅक्स. आत्ता शांत राहा. शेवंता, कुठे आहे तुझी बहीण? दुपारी फोन केला होता, संध्याकाळ झाली, अजून कशी आली नाही? ताई, मी सांगितलं होतं ना, ती तशीच आहे. हो, कटकटी एक नंबरची. अहो, ती ऐकत नाही कोणाचं. जाऊ दे ना ताई, कशाला उगाच. आली वाटतं तुझी बहीण. वल्लरी, मंजुषा मॅडम, कशा आहात तुम्ही? मी छान. ॲक्च्युली काय 1-2 कामं होती या एरियामध्ये. मग मला आठवलं की तुम्ही इथेच राहता. म्हटलं चला तुम्हाला जाऊन भेटूयात. नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला न विचारता मी आले, पण काही प्रॉब्लेम नाही ना? अगं काहीच हरकत नाही. अरे शेवंताताई, तुम्ही इथे इथे कशा काय आणि कशात तुम्ही? वल्लरी, तू ओळखतेस हिला? कसं काय? हो. अहो मंजुषाताई, असं काय करताय? तुम्ही माझ्या घरी आला होतात, आठवतंय, मीनाक्षीच्या कार्यक्रमासाठी? तेव्हा तिथे माझ्या 4 मैत्रिणी सुद्धा होत्या. त्यातली माझी एक मैत्रीण तेजाताई, तेजस्वी विचारे, त्यांच्या या बहीण, ऍक्च्युली खरं सांगायचं तर जुळ्या बहिणी आहेत दोघी. हो, हे मला आत्ताच कळलं. खरं तर शेवंताने दुपारीच तिला फोन केला होता इकडे ये म्हणून. अजून आली नाहीये. हो का? नाही ॲक्च्युली खरं सांगू का तुम्हाला मंजुषा मॅडम, आमच्या ज्या तेजाताई आहेत ना, त्या मनाने खूप चांगल्या आहेत. पण त्यांच्या फॅमिलीशी त्यांचं तेवढं पटत नाही. म्हणजे त्यांचे इतके श्रीमंत नाही आहेत, त्यांच्या इतके शिकलेले नाही आहेत ना, म्हणून त्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यांना. कॉम्प्लेक्सच आहे म्हणा ना. आणि त्याशिवाय शेवंताताईंसाठी ना खूप जास्त राग आहे त्यांच्या मनामध्ये. कारण दोघी दिसायला सारख्या आहेत ना, दिसायला सारख्या आहेत, पण गुण एकही जुळत नाही दोघींचे. त्यामुळे जरा वाद आहेत आपापसात, बाकी काही नाही.
पण हरकत नाही, मी बोलवते तेजाताईंना इथे. मी फोन करते आणि बोलवून घेते. शेवंताताई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, आलेच. हॅलो तेजाताई, कुठे आहात तुम्ही? मंजुषा मॅडमने तुम्हाला इथे बोलवून घेतलं होतं ना शेवंताताईंशी बोलायला म्हणून. मग का नाही आलात तुम्ही? हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे निघून या प्लीज. थँक्यू. येत आहेत त्या तेजाताई, येत आहेत. तुम्ही नका काळजी करू. शेवंताताई, डोंट वरी. अगं उचल. हो, उचला ना फोन, उचला ना. बोला. काय गो, काय तडमडलंस? अजून घरचो पत्तो नाही? नुसतं काम म्हणून पळतस. ती बाई श्रीमंत म्हणून तिच्याकडेच राहतस का काय?